तुम्ही सुद्धा काळं मटण आणि चिकन खायला हॉटेलला जाता का? तर आता त्याची काहीही गरज नाही. कारण आज काळ्या चिकनची अशी रेसिपी शेअर करणार आहे, जी घरी बनवून खाल्ल्यानंतर तुम्ही हॉटेलमध्ये जाणं विसरून जाल आणि घरीच नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर इथे मी पॉट गरम करायला ठेवला आहे. याची जर तुम्हाला लिंक हवी असेल, तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही हे घेऊ शकता. त्यानंतर हे पॉट गरम झालं, की यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं, की इथे मी एक चिरलेला कांदा घेतलाय. तो कांदा घालायचा आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. गॅसचा फ्लेम हाय टू मीडियम ठेवायचा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला, की आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा टोमॅटो सुद्धा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं. हळद आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एक अर्धा मिनिटं छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा किलो चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये ठेवलं होतं. यातलं सर्व पाणी निघून गेलं आहे. ते चिकन यामध्ये घालायचं आणि आता या सर्व साहित्यासोबत चिकन मिक्स करून एक 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. भाजून घेतलेल्या साहित्यासोबत चिकन सुद्धा एक 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं, की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. पॉटवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर हे चिकन वाफवून घ्यायचं. मिठामुळे आणि चिकनला स्वतःचं असं छान पाणी सुटतं. त्यामध्येच हे चिकन आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचंय. त्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं. तर इथे एकदा हे 2 ते 3 मिनिटांनी चिकन मी खालून एकसारखं हलवून घेतलंय. पुन्हा झाकण ठेवायचं. पुन्हा 4 ते 5 मिनिटं हे असंच वाफवून घ्यायचं. तुम्ही ते पाहू शकता चिकनला बाजूनी छान असं पाणी सुटायला लागलं आहे. आपण यामध्ये थोडंही पाणी वापरलं नाहीये. चिकनला स्वतःचं असं आणि मिठामुळे सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे वाफवून तर इथे एक 5 ते 10 मिनिटं चिकन छान असं वाफवून घेतलं, की आता यामध्ये गरम पाणी घालायचं. तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर एकदा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं आणि सुरुवातीला मोठ्या आचेवर याला एक उकळी काढून घेऊया. तर इथे पहा मोठ्या आचेवर एक उकळी काढली आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि हे चिकन शिजवून घ्यायचं. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण वाटण्यासाठीचं साहित्य भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी पाववाटी चिरलेलं सुकं खोबरं घेतलंय. ते खोबरं घालायचं आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय. तर इथे पहा छान सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं मी भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं खोबरं मी एका ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेलं साहित्य सुद्धा आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचंय ते मी तुम्हाला पुढे दाखवते. तर इथे पहा भाजून घेतलेलं खोबरं मी एका ताटामध्ये काढून घेतले. तव्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे. यामध्येच इथे मी एक चिरलेला कांदा घेतलाय तो घालायचा. कांद्यासोबतच इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि मिरची भाजून घेताना अशा पद्धतीने तोडून टाकायची म्हणजे वाटून घेताना सुद्धा अगदी सहज वाटली जाते. आता कांदा सुद्धा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला आहे. त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं आणि कांदा आणखी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचंय. तर त्यासाठी इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे. लसूण आणि आलं यामध्ये घालायचं आणि कांद्यासोबतच कांदा आणखी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. तर इथे पहा कांदा आणखी सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे. कांद्याचा तुम्ही रंग पाहू शकता. आता हा कांदा सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. पूर्णपणे थंड करायचं. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये मूठभर देठासहित हिरवी कोथिंबीर घालायची आणि लागेल असं पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटण तयार करून घ्यायचं. इथे वाटण तयार झाले तोपर्यंत आपलं चिकन सुद्धा अगदी छान मऊसूत शिजले तुम्हाला मी दाखवते. तर इथे पहा चिकन सुद्धा शिजलंय. आता आपण झणझणीत रस्सा बनवून घेऊ. त्यासाठी चिकन मी बाजूच्या गॅसवरती ठेवलं आहे आणि या गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन गरम झाला की 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं.
तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत वाटण मी छान परतून घेतलंय. आता यामध्ये अगदी हॉटेलसारखं काळं चिकन करण्यासाठी मी या ठिकाणी 2 खास मसाले वापरणार आहे. ते म्हणजे स्वादिष्ट मसाले यांचा तर्रीवाला व झणकेबाज लाल मसाला आणि स्वादिष्ट मसाले यांचा कंदुरी मटण व आमटी स्पेशल काळा मसाला. या मसाल्यापासून तुम्ही व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या बनवू शकतात आणि चवीला हा मसाला इतका भन्नाट आहे, की तुम्ही हॉटेलचं जेवण विसरून जाल. तर सर्वात आधी इथे मी 2 मोठे चमचे स्वादिष्ट मसाले यांचा काळा मसाला आणि 2 चमचे स्वादिष्ट मसाले यांचा लाल मसाला वापरणार आहे. अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हा मसाला तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं. या व्यतिरिक्त मी दुसरे कोणतेही मसाले यामध्ये वापरणार तर इथे पहा छान तेल सुटेपर्यंत, पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला मी भाजून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी एक 2 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. कारण हेच आपल्याला रश्श्यामध्ये घालायचंय, पण मसाला पाण्यामध्ये सुद्धा अगदी छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचंय. पाणी घातल्यानंतर एकदा मसाला छान एकसारखा मिक्स करायचा. एकदा जे अळणी रस्सा आपण बनवलाय त्याला तुम्ही मीठ चेक करून पाहू शकता. मीठ जर कमी असेल तर या रश्श्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता. तर इथे पहा 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये मसाला मी छान शिजवून घेतला आहे. आता हा मसाला आपण अळणी रश्श्यामध्ये घालू. इथे तुम्ही पाहू शकता मसाला घातल्या-घातल्याच या रश्श्याचा रंग किती सुंदर आलाय. आता पॅनमध्ये जो मसाला शिल्लक राहिलाय ना, त्यामध्ये थोडासा रस्सा मिक्स करून तो मसाला सुद्धा यामध्ये घालू, म्हणजे पॅनला लागलेला मसाला वाया जाणार नाही. आता एकदा हा रस्सा मिक्स करून घेऊयात आणि 7 ते 8 मिनिटं छान खळखळून मध्यम आचेवर उकळवून घेऊया. तर इथे पहा 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर रस्सा छान खळखळून मी उकळवून घेतला आहे. तुम्ही याच्यावर तर्री पाहू शकता किती सुंदर आलीये आणि त्यासोबतच रश्श्याचा रंग सुद्धा पाहू शकता आणि चव आणि सुगंध म्हणाल तर अप्रतिम. अगदी घरभर याचा सुगंध पसरलाय. ज्यांना भूक नसेल ना, ते सुद्धा अगदी लगेच जेवायला बसतील आणि चवीमध्ये सुद्धा इतका भन्नाट झालाय, की एकदा या पद्धतीने हे मसाले वापरून जर तुम्ही घरी बनवलत ना, तर बाहेर जेवायला जाणं नक्कीच विसरून जा. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे काळं चिकन नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.